दादानू उशिरा का वाईना पण एस टी आली हा. आज ही VIP गाडी आपली. अवद्यात मस्तपैकी झोपायचा. काय अंकुश दादा तोंडाला पाणी सुटला का? कंट्रोल ना. आज एवढा अंतर कापलेला पण एक पण एस टी दिसली नाही. समोर बघ. अरे नाव घेतला नाही आली रे. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली तर मंडळीनो, सकाळचं 6:15 वाजलेले आहेत आणि मी आता कामावर निघालाय. आणि आज आहे कामाचा 9वा दिवस. 9वा दिवस जरी असला तरी तो दररोज नवा वाटतोय असा आहे. आणि आज लवकर निघालो कारण सचिन दादा आपला आहे, त्याची आज लवकर शिफ्ट आहे. त्याच्या घराच्या इथनं आज 6:45ला गाडी सुटणार आहे. त्यामुळे मी घरातनं अर्धा तास आधी निघतो. जाताना अंकुशला वगैरे भेटून तिथं 5-10 मिनिटं पुढे जातील चालायला. चला तर म्हणे घेऊया. आणि बाहेर काय अजून दिसायला तेवढा लागला नाही, आता थोडा दिसतंय. चला बघूया आता दाखवतो. आता हा समोर दिसतोय कारण घरात लाईट चालू आहे, त्याचा उजेड मारतोय. त्याच्या बाहेर हा बघा, हा अजून एवढा काळोख आहे. चला निघूया. हा बघा एवढा काळोख आहे अजून. पाऊस रात्री म्हणजे लय पडतोय. म्हणजे अगदी आता सकाळी मी आज 5 वाजता उठायला लागला ना, मग 5 वाजता उठला तर तेव्हा पाऊस भरपूरच चालू होता. आता रिप चालू आहे आणि चाललाय मी आता. बघा मंडळीनू, ही जागा जरी नेहमी तू बघितली असली तरी आज तुम्हाला पूर्ण वेगळी दिसते, कारण पूर्ण उजळलाय नाही आणि सगळा धुका दिसतंय. हा भात मी कुपन बघा. हां, निखिलची बाग, भात, वडाचा झाड आहे ना. चला, मी दिसतोय काय? हां, एका हातात छत्री धरले, मी दिसतोय. बहुतेक माझा टी-शर्ट तेवढा दिसत असेल तुम्हाला. पावसाचा आवाज किती भारी येतोय, मस्त. आता छत्री घेतली त्यामुळे मला छत्रीवरच्याच पावसाचा आवाज येतोय. पण छत्री नसती तर मला त्या झाडांचा आवाज आला असता. म्हणजे झाडावर पाऊस पडून मग झाडांवरचं ठिपकं पडतात ना एकमेकावर, पानांवर, त्याचा आवाज लय भारी वाटतो. असा एकदम टाप 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 टूप टूप टीप टीप टूप टूप असा काहीतरी पडत असतो. तर एकदम भारी असतो. चला, रस्त्यावर बसलेला आता इकडे खाली जायचा. आहे का नाही, भारी वाटते. म्हणजे मोठे लोक बोलतात ना का तुम्ही जेवढ्या लवकर उठाल आणि तुमचा दिवस जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढा तुमच्यासाठी चांगला असतो. का बरोबर म्हणतात. म्हणजे जेवढ्या लवकर आपण उठून हा दिवस बघू ना, म्हणजे मस्त एनर्जेटिक वाटतं एकदम. तरी आपण उजाडल्यावरच बघता, पण अगदी लवकर उठणारे असतात ना, भारी. आपल्याला काय तेवढा जमत नाही. आपण 6 वाजता उठून सूर्योदय जरी बघितला तरी बास आहे आपल्यासाठी. मंडळीनू, हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आकाश नाही आहे, माझी वाडी आहे. धुक्यात हरवले. मी एकटाच इकडे वर आहे, रस्त्यावरनं डोंगरावर जात आहे. इकडे खाली आहे. हा, मस्त वाटलं जरा. मोबाईल बघता तिकडे पायाखाली रस्त्यावर पाणी साठलं होतं, त्या पाण्यात पाय गेलं मस्त गार गार. दिसतोय काय मी? वर छत्री उघडी आहे ना, त्यामुळे कालोख येतो माझ्यावर. त्यामुळे आज मी दिसत नाही आहे. एकतर काला, त्यात परत कालोख. अंकुश दादाच्या वाडीजवळ पोचलाय मी चालत. चला आता पुढे जाऊ.
चला मंडळीनो, अंकुश दादा फक्त 2 मिनटं लेट झाला म्हणून पटकन खाली उतरला त्या घराजवळ. अंकुश दादाचं घर आहे, तुम्हाला दिसतंय व्यवस्थित. आणि अंकुश दादा आहे, चला आता निघायला परत. हां अरे पाऊस जाम रात्रीपासून जो काय झाला त्याला तो ताप भरलाय. ठीक आहे चालेल काय, त्याच्यामुळे एका हातात छत्री आणि एका हातात मोबाईल, नीट धरता येत नाही चालताना मोबाईल. मग आलेला रस्त्यावर चला आता पुढचा स्टॉप सचिनदाच्या घराजवळ. मी सकाळी बोललो सचिनदाची लवकर शिफ्ट आहे, त्यामुळं सचिनदा आता आम्हाला सोडेल आणि संध्याकाळी त्याला कंपनीच्या कामातूनच बाहेर कुठे जायचं आहे चिपळूणला, त्यामुळं तो संध्याकाळी आज नसणार आहे. मग आम्ही आज एकतर आबलोली किंवा दुसरी बस गावात येणारी तिच्यात नाही ना, ते लय उशीर होतो. आबलोलीकडनं ठेव. मग आज आम्ही तुम्हाला आबलोलीकडचा प्रवास म्हणजे ज्यांना जाणून घ्यायचा आहे की नेमकं कुठून कुठून कसा कुठच्या फाट्याला जातोस, काय करतोस, कुठची गाडी पकडतोस, त्यांना आज सविस्तर आबलोलीकडचं जातो. मग आबलोलीत आमचा सुनील दादा येईल न्यायला आम्हाला नेहमीप्रमाणे. बऱ्याचशा कमेंट येतात तेच तेच काय दाखवणार दररोज. पण आता मित्रांनो थोडा समजून घ्या, आमचा रुटीन एकच आहे, मार्ग एकच आहे. त्यामुळं सुट्टीच्या दिवशी आम्ही नक्की काहीतरी वेगळं दाखवू, किंवा घरी आल्यावर मग रात्री काय खेकडे वेगळे पकडायला गेलो तर दाखवणार, वेगळं काय दाखवणार. मंडळीनं दादानं आम्हाला 6:45ला गाडी आपल्या शार्प सोडायचीच आहे असा टाईम दिला होता, पण वाजले 7, आम्हाला येऊन 15 मिनटं झाली. तर म्हटलं आता जाऊन बघतो जरा घरात त्याचे काय उशीर झाला आहे का काय, निघाला आहे बाहेर गाडीजवळ गेला आहे तर बघतो, कारण गाडी तिकडे मागच्या बाजूला असते ना. सचिनदा गेला काय? हां दादा, ओ सचिनदा, हा आम्ही रस्त्यावर हाव. हा ये रस्त्यावर हाव. हा रस्त्यावर उभा आहे. चला दादाला आवाज दिला. दादाचं घर किती मस्त आहे बघा, कौलारू. आणि आता आपण परत जाऊया. रात्री म्हणजे भारी एक सीन झाली काल. अंकुश घावरला. आता मंडळीनं बघूया आज काय काय दिसतंय आपल्याला नवीन. काल कोंबडी दिसली होती. पण मित्र म्हणजे बऱ्याचशा कमेंट येतात की दादा दररोज एकच रस्ता असतो, एकच रुटीन असतो. काय करणार रुटीन. पण सध्या आता जॉब आहे म्हटल्यानंतर रुटीन आहे. आता तो जॉब करणाऱ्यांना माहितीच आहे जॉबवाल्यांचं रुटीन कसा असतो, एकच असतो. आपण सुट्टीच्या दिवशी काहीतरी गावाबिवात फिरू आहे की नाही. आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहिला तर आपण भविष्यात असंही होऊ शकतं की आपण जॉबमधून नंतर मग हळूहळू आपण पूर्ण वेळ वेगवेगळ्या ठिकाणी किंवा कोकणातली किंवा अगदीच लांब नाही पण गुहागर तालुक्यातली बरीचशी गावं आहेत ती एक एक प्रत्येक व्हिडिओत गावं, तिथल्या वाड्या, त्या गावातली छान छान मंदिरं, काही चांगली ठिकाणं दाखवू, किंवा त्यांची अजून काही प्रेक्षणीय स्थळं असतील, चांगल्या जुन्या घरं बिरं असं तसं पण करू शकतो आपण आहे की नाही. पण कुठनं तरी आता मुंबई अचानक सोडून आलो तर सुरुवात तर करायची आहे, म्हणून जॉब सुरू केला आहे. हळूहळू करू काहीतरी वेगळं आहे की नाही. पण सध्या आता हे करत राहायलाच पाहिजे, काय समजली. त्यामुळे सध्या रस्त्याचे व्हिडिओ बघा, सपोर्ट करा. बंद करून ठेवायचं मग. आज एवढा अंतर कापलेला पण एक पण एसटी दिसली नाही. आयले समोर बघ. अरे नाव घेतला नाही आली रे. एक एसटी पण नाही अरे बघ समोर आली. टायमिंग खरोखर टायमिंग हा मानला पाहिजे. हा तीच असणार. सकाळी आबलूत नाही येते इकडे नाही, बरे फाट्यावरनं वर उगावते. हजीर हा बोऱ्या फाट्यावरनं इकडनं ह्या मार्गी कुडलीला जाते, म्हणजे नरवण वरनं जाता ना. होय
त्याला काय बोलतात, ट्रेलर बोलतात काय कंटेनरला नेणारा? केवढा आहे बा तो, त्याचा कुठं कसा तो जजमेंट करतात नाही. गेला तो आता तिकडे जाईल कंपनीत. आपण जाऊया आपल्या कंपनीत. आता कामावर पोचलेलं आहे. संध्याकाळी आज आपला वेगळा रूट असणार आहे, कारण दादा चिपळूण जाणार आहे ना. तर तरी बोलला आहे मी बोऱ्या फाट्यावरनं तुम्हाला परत पिकअप करेन अर्ध्या अंतरावरनं. नाही तर मग आज आंबलोईकडनं जायचंच आहे आपल्याला. चला. पुणे कहाँ पे? चला आज कुठच्या गाडीने जायचा? चला हाँ आज सचिन दादाची गाडी नाही, तर एस टी तळीवर आलेला आहे. आणि पुढचा जायचा मार्ग अजून काही ठरलेला नाही. जायचा आंबलोईकडनंच आहे. सचिन दादा म्हणाला होता मध्येच तुम्हाला बोऱ्या फाट्यावर घेईन म्हणून. एकदा फोन करून बघता नाही तर मग आंबलोलीकडनं जाऊन तिथं सुनील दादाला बोलवायला लागेल. चला पहिला फोन करूया सुनील दादा. काय जायचं कुठं? आधी इथं थांबायचा, दुसरी एस टी पकडायला लागेल ना. हां मंडळी, मग मार्केटला आम्ही एस टी उतरलेला. तिथं जरा आता बाजारपेठेत उतरल्यावर काही ना काहीतरी घ्यायचं ठरलेलं असतं घरात नाही. आता एक दोन वस्तू घेतलेल्या आणि आता वेळम फाट्यावर येऊन उभा आहो. म्हणजे मागणं येणारी कुठची एस टी असेल, कोण वडापावला असेल, नाही तर कोण बाईकवाला जाताना हात दाखवायचा. हा एस टी हा आहे. त्यामुळे तिच्यानं एक तर आंबोलीत जाऊन मग सुनीलला बोलून किंवा सचिन दादा बोललाय तसा बोऱ्या फाट्यात तर त्याचा फोन लागला. आता फोन ट्राय केला, लागत नाही. फोन लागला तो बोलला की मी येतो तेवढ्या वेळात, तर बोऱ्या फाट्यावर थांबू. चला मंडळीनू, अजून आम्ही वेळम फाट्यावरच उभा आहो. आम्हाला अजून काय बस भेटली नाही. बाजूच्या पिंपर गावात जाणारी होती एक, पण आम्ही म्हटलेलं आम्हाला आंबलोलीकडनं जायचं आहे, त्यामुळे ती आम्ही सोडलेली. नाही तर तिच्यानं अगदी बोऱ्या फाट्यापर्यंतही किंवा पिंपर गावापर्यंत जायला चान्स होता. तर आम्ही सुनील दादाला सांगितलेले आंबलोली ये, त्यामुळे आता आम्हाला आंबलोलीतच जायला लागेल. सचिन दादाचा फोन लागला आहे, तो बोलला बघा बोऱ्या फाट्यावर थांबा. त्याला म्हणलं जा जरा थांब, आम्ही सांगता तुला काय का. हां गाडी आली. आज ही VIP गाडी आपली. अवद्यात मस्तपैकी झोपायचा. तिकडून आली दुसरी गाडी. बघा अमेरिकेतला टाइम स्क्वेअर आपल्या तळीवर आला आहे, सिंगार तळीवर. नेमका काय माहिती नाही. इकडे इथं फिरते काय बाय फिर इकडं बहुतेक असं वाटतं. थांबला म्हणजे इकडेच आहे. हां चला दादानू, उशिरा का वाईना पण एस टी आली. हां गाडी आली, चौथ्या गाडी उशिरा आली. 5:30 टायमिंग आहे. चला आता गप्पी बसूया. बसायचं जागा नाही, पुढे उभा राहायला लागेल ना. मंडळी तो बोऱ्या फाट्यावर उतरलेला आहे या एस टीने येऊन. हां चौसाल एस टी आहे, जो आज उशिरा आली, लवकर नव. हाय बोऱ्या फाटा. आता इथं सचिनदाची वाट बघायची. इकडे चायनीज सेंटर आहे. आता अंकुशदाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. काय अंकुश दादा, तोंडाला पाणी सुटला का? कंट्रोल ना. मस्त लाइटिंग मिटिंग आहे. हा भारी वाटला, पण नको आज गुरुवार आहे.
मंडळींनो, हा आपला भाव आहे विनायक जाधव, आपल्या चिंद्रवळी गावातल्या शिंदेवाडीतला आहे. तर आम्ही आता बोऱ्या फाट्यावर सचिनदाच्या गाडीची वाट बघतोय. तर हा आला तिकडनं, दररोज चिपळूणवरून येतो ना जॉबवरनं. तर मला लांबनं हाक मारला, म्हणतो चला येतो घरात सोडतो घरापर्यंत. म्हटलं नको, सचिनदाची गाडी आहे. आधी हे आवाज ऐकलेला, म्हटलेला कोण हाक मारतोय, त्याचं चायनीजच्या दुकान वाचल्यानं कोणाला आवाज देतोय का काय. तर थँक्यू. आता तू सावकाश जा पुढं, आम्ही येतो मागणं सचिनदाच्या गाडीनं. हा आताच फोन आला होता. होय होय चालेल, चल. हां हां हो. हां आपल्या इथनं ना, हां नेहमीच आहे आपला तो. तिथं काय होतं, रस्त्यावरनं खाली उतरला ना मी का, व्हिडिओ मी बंद आहे ना, आपल्या बघणाऱ्या दादा ताईनं सगळ्यांना टाटा बाय बाय करतो, व्हिडिओ बंद करतो आणि मोबाईलचा फ्लॅश चालू करून जातो. आणि तुमची जोपर्यंत गाडी ह्या टनात फिरत असते तोपर्यंत तुमच्या गाडीचा आवाज येतो ना, तेवढ्यात मला सोबत होते तुमच्या गाडीच्या आवाजाची, आणि तोपर्यंत मी लगेच पोचतो खाली भातांजवळ. तर मंडळींनो, नेहमीप्रमाणे आपल्या वाडीच्या स्टॉपवर मी पोचलाय आणि आता उतरता आला, घरात आला मंडळींनो, मी घरात आला. आज उशीर झालाय. आय पोचला मी घरात. आता टाटा बाय बाय. आणि हां, आपल्या चॅनलला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, त्याबद्दल थँक्यू सो मच. असा सपोर्ट करीत राहा आणि हा ब्लॉग आता संपवूया. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. गुड नाईट.